रुपालीताई चाकणकरांना महिला आयोगावर काम करण्याचा कोणताही अधिकार उरलेला नाही। त्यांनी त्या गुंडाराज समितीचा अध्यक्ष व्हावं। दिवंगत महिला डॉक्टरच्या अब्रूचे ढिंडवडे काढणाऱ्या महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अध्यक्ष पदावर राहण्याचा कोणताच अधिकार नाही। त्यांनी राज्यात सुरू असलेल्या गुंडाराज समितीचे अध्यक्ष व्हावे असे खरमरीत प्रतिक्रिया देत सातारा जिल्हा महिला काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी साखळी उपोषण करण्यात येत आहे। आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी सरकारकडे केली आहे। मी सुषमा राजे घोरपडे, राष्ट्रीय काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा। आज सातारा जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही सन्मान्य आमच्या नेत्या सन्मान्य संध्याताई सवालाके, महिला प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार आणि यांच्या वतीनं या ठिकाणी सातारा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर साखळी उपोषण आजपासून आम्ही सुरुवात करतोय। हे साखळी उपोषण हे स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा, तिची नाहक बदनामी जी सन्मान्य रुपाली चाकणकर यांनी लावलेली आहे ती त्यांनी थांबवावी आणि ताबडतोब हा महिला आयोगाचा राजीनामा द्यावा, हे महिला आयोग बरखास्त करावं, ही आमची एक प्रमुख मागणी आहे। हे सरकार हे फक्त महिलांना सुशिक्षित ठेवण्यासाठी अपयशी ठरलेलं सरकार आहे। डॉक्टर संपदा मुंडे सारखी एवढी प्रतिकूल परिस्थितीमधून शिकलेली डॉक्टर आज फलटण येथे ह्या सर्व व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करते, ही आमचे नेते सन्मान्य नेते राहुल गांधी यांनी सांगितलेलं की हे ह्या शासनाने केलेली हत्या आहे, ही जी हत्या केली ही प्रशासकीय हत्या आहे, यामध्ये अनेक अधिकारी आणि अनेक राजकीय नेते इन्व्हॉल्व आहेत। तर त्या सगळ्यांची निपक्ष चौकशी व्हावी। डॉक्टर पंकजा मुंडेंना जे प्रतिकूल परिस्थितीतून येऊन जे विश्व निर्माण केलेलं, हे विश्व संपवण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे त्या लोकांना फाशीची शिक्षा व्हावी आणि सन्मान्य रुपालीताई चाकणकर यांनी ताबडतोब महिला आयोगाचा राजीनामा द्यावा, हे महिला आयोग बरखास्त करावं। हे महिला आयोग राजकीय आयोग आहे। हे महिला आयोग ह्या जे चोर लोक आहेत त्यांना पाठीशी घालण्यासाठी, महिलांच्यावर बदनामी करण्यासाठी जे आयोग आहे हे आयोग बरखास्त व्हावं। रुपालीताई चाकणकरांचा या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो। त्यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांची जी नाहक बदनामी केली, डॉक्टर संपदा मुंडे ह्या तर मृत पावलेल्याच आहेत, पण त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांच्या कुटुंबाला रोज मारण्याचं काम या ठिकाणी रुपालीताई चाकणकर करत आहेत। त्यामुळे रुपालीताई चाकणकरांना महिला आयोगावर काम करण्याचा कोणताही अधिकार उरलेला नाही। त्यांनी त्या गुंडाराज समितीचा अध्यक्ष व्हावं आणि ज्या चोरांना, ज्या बलात्काऱ्यांना, ज्या लोकांना, गुंडगिरी करणाऱ्या लोकांना पाठीशी घालतात त्यांनी अध्यक्षपद घ्यावं आणि बिनधास्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करावं। पण त्यांनी महिला आयोगाचं अध्यक्षपद आता स्वतःची लाज बाळगून स्वतःचं आत्मपरीक्षण करून त्यांनी या ठिकाणी राजीनामा देणं आमची मागणी आहे। आमच्या नेत्या संध्याताई सवालाके यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी साखळी उपोषण करतोय आम्ही आणि उद्या या ठिकाणी आमच्या साखळी उपोषणाला भेट देण्यासाठी येणार आहेत। जोपर्यंत संपदा मुंडेला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आम्ही साखळी उपोषण चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। धन्यवाद। डोळ्याला पट्टी ह्यासाठी लावलेली आहे की जे आपण जर पाहिलं, ज्यावेळी एखादा व्यवस्थित काम करणारा व्यक्ती जर एखाद्या निष्पाप व्यक्तीचा बळी घेत असेल तर ही यंत्रणा, जी पोलीस यंत्रणा आहे, जी प्रशासकीय यंत्रणा आहे, जी सरकारची यंत्रणा आहे, ही डोळ्यावर पट्टी बांधून काम करते। हे ज्यावेळी भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, लोकशाही मार्गाने चालणारा हा देश आहे आणि या लोकशाहीमध्ये लोकांच्या अधिकारांवर जास्त काम चाललं पाहिजे। लोकांचं जीवन सुरळीत चालण्यासाठी हा देश नीट चालला पाहिजे, ना की ह्या गुंडांना, ह्या राजकीय नेत्यांना किंवा अशा बदमाश पोलीस अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी हा देश नाहीये। हा देशातल्या राहणाऱ्या प्रत्येक नागरिकानं नीट राहावं, त्याची सामाजिक बांधिलकी नीट जपावी किंवा त्याचं जीवनमान उंचवण्यासाठी हा देश आहे। त्याच्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी अतिशय मोठे योगदान दिलेलं आहे। 150 वर्षाचा मोठा इतिहास स्वातंत्र्य संग्रामातला आहे। त्यासाठी हा देशाची पूर्ण लोकशाही अबाधित राहावी यासाठी हे शासन आहे। त्यामुळे
हे सरकार आहे किंवा पोलीस यंत्रणा असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल, ही फक्त गुंडाराज लोकांसाठी काम करते आणि डोळे झाकून सर्वसामान्य जनतेचं हित ते डोळ्यासमोर ठेवत नाहीत. याचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. म्हणून ही डोळ्याला आम्ही पट्टी बांधलेली आहे.